सकाळी सकाळी विक्रांतचा फोन आला मला म्हणे चल आपल्याला पारस जा लागते. पण माय सारच राहिलं होतं म्हणून फटाफट हातपाय धुतले आणि निघालो विक्रांतसोबत पारसला जायसाठी. आपल्याला काम हे गॅस एजन्सीवर होतं आणि तुम्हाला तर माहिती आहे पारसला आपल्या एकच एजन्सी आहे गॅसची. अंदरतून फटाफट विक्रांतनं डॉक्युमेंट देऊन फटाफट आमचं काम करून आम्ही दोघं घरी जायला निघालो होतो. तेवढ्यात रस्त्यात आपल्याला रोहन पाटील दिसले. आजच्या तिघाचा पेपर होता. पण या गौऱ्याचा विषय असा होता की मागच्या वर्षी नापास झाल्यामुळे यावर्षी त्याला वापस पेपर द्यायला लागून राहिले. बरं झालं बाबा आम्ही नाही फेल झालो, नाही तर माझ्या बाबानं मला पोट्टा दटा असं म्हणून पट्ट्यानंच फटाफट हाणलं असतं बाबा, लय मारलं असतं. या तिघाला पेपर चांगला जाण्यासाठी शुभेच्छा देऊन घरी जाऊन कॉलेजचे कपडे घातले. पंपावर येऊन स्वतः हाताने पेट्रोल टाकून होबाशा करून राहिलो होतो. 100चं पेट्रोल टाकून निघालो आम्ही कॉलेजला जाण्यासाठी. गाडी चालून चालून उन्हात माझे सारे हाल होऊन राहिले होते. त्यात हा गडी हलक्या हाताने त्याचे बाल सेट करून राहिला होता. बाल सेट करून जर पोरगी सेट झाली असती दादा मग असं काय असतं बाबा माया. कॉलेज लिहून पाहतो होतो कंडक्टर सोबत 10 रुपयात सेटिंग लावून येणारे पोट्टे कॉलेजला हजर व्हायला होते. कॉलेजचे आपले सारे कामं निपटवले आणि आता आम्हाला जायचं होतं ओमभाऊचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी. त्यासाठी आपली गाडी काढली आणि गर्दीचा रस्ता पार करत आम्ही आलो सुपर बेकरीवर. जसं या बेकरीचं सुपर नाव आहे तसेच या बेकरीवर केक बी सुपरच भेटतात. बरं तुम्ही पाहू शकता किती साऱ्या प्रकारचे केक लागेल यासाठी. पण आपला बजेट हा 150 वालाच होता म्हणून 150ला केक घेऊन बेकरीवाल्या भाऊले आपण 10 वाली ब्रेड तशीच मागितली. त्यात आपले विक्रांत भाऊनं अर्धी करता करता अर्धी खालीच पडून टाकली. काहीच काम नाही ना उभाशा करायचं माझ्या म्हणणं आहे. गमावली आता. एका ब्रेडसाठी एवढा कातोळा करून केक घेतला आणि आता चाललो आम्ही ओमभाऊच्या रूमवर येऊन पाहतो तर एकच होता ओमदादा पायापासून स्लिप होईल होता. त्याला विचारलं होतं एवढा नाराज दिसून राहिला काय झालं बाबा तुले. तो म्हणे आज जिचा आपल्याला फोन यायला पाहिजे होता म्हणते तिचा मेसेज बी नाही आला, सांग मी काय करू. दादाची दुखबरी कहाणी ऐकून आम्ही बी नाराज झालो होतो. पण ओमाची शेंडी पाहून मला समजलं होतं की तिनं याला कोण शेंडी लावली. हॅपी बर्थडे म्हणून ओमभाऊचा केक कापला आणि सगळेला वाटला. म्हणजे आम्हीच खाल्ला बरं तो केक. कापून तोंड झाकून आम्ही चाललो होतो जुडिओला कारण आम्हाला थोडीशी खरेदी करायची. पैसे बुराड झाले ना भाऊ माऊन नेत राहिले आता म्हणून. बंदर की जैसे दिखने वाला हा पोट्टा आम्हाला जुडिओच्या बाहेर उभा दिसला म्हणून याला आम्ही अंदर आमच्यासोबत घेतला. अंदर येऊन सरेचं माझून चालू होतं. कोणाला काहीच घ्यायचं नव्हतं. या ओम्यानं फालतू आम्हाला आणलं होतं. माझ्या भावाचं तोंड जरी तुम्हाला टेडी सारखं दिसत असेल पण याची बॉडी जॉन सीना सारखीच आहे भाऊ. नान्हे करायचा. हा ड्रेस पाहिजे नील तुले कमेंट मध्ये सांगा मित्र याला हा ड्रेस घेऊन देऊ का. झुडिओमध्ये आपलं काम करून आम्ही गावाला जायसाठी निघालो होतो. तेवढ्यात नील म्हणे चला तुम्हाला वडापाव खाऊ घालतो. वडापावच्या नावावर आम्हाला त्यांना नरम ब्रेड खाऊ घातली. त्यातही रेड अंबारी भरून भरून होती. अरे वा कमीत कमी खाऊ घालायचं असलं चांगला तर खाऊ घालायचं असतं माणसाले. कसा तरी वडापाव घेतला. नीलच्या घरून पुरा पाण्याचा गिलास तोंडात ओतला. अरे वा पाणी तर पिऊ द्या सुकानं. पाणी पिऊन आम्ही ओमभाऊला बस स्टँडवर सोडलं कारण ओम मूर्ती जापडले म्हणजे त्याच्या घरी जाणार होता आणि आम्ही बी आता दिवसभर टाइमपास करून घरी जायसाठी निघालोच होतो. ब्लॉग आवडला असणार तर लाईक नक्की करा. भेटूच अशा परत एका नवीन ब्लॉग मध्ये.